जळगाव महापालिकेच्या राजकारणामध्ये एव्ही फॉर्मवरून चांगलीच खळबळ उडाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या एव्ही फॉर्मवर भाजपने आक्षेप घेतला। स्कॅन सही नियमबाह्य असल्याचा भाजपचा दावा आहे। उमेदवारी अर्ज रद्द करण्याची भाजपने मागणी केली तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 उमेदवार आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। जे कोण उमेदवार असेल त्या उमेदवारांचा जे एव्ही फॉर्म असतो ते एव्ही फॉर्मवरती जी सिग्नेचर असते ती सिग्नेचर ही ओरिजिनल असली पाहिजे, ती पेनने केलेली असली पाहिजे। मात्र या ठिकाणी एव्ही फॉर्म जे या ठिकाणी जोडलेले आहेत जे उमेदवार त्या उमेदवारांना जे एव्ही फॉर्म जोडलेले आहेत त्या एव्ही फॉर्मवरती कुठेतरी झेरॉक्स व्हॉट्सअप या अशा प्रिंट काढून ते सर्व जोडलेले आहेत। म्हणजे कुठल्याही प्रकारची एव्ही फॉर्मला ओरिजिनल सही नाही, जोडपत्रक दोनला। त्यामुळे संपूर्ण उमेदवारी अर्ज जे आहे ते अवैध आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहे नियमावली आहे त्याप्रमाणे संपूर्ण अवैध अर्ज आहेत ते रद्द करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। जळगावमध्ये उमेदवारांची पळवापळवीचं राजकारण समोर आलं। आमच्या उमेदवाराच्या अर्जावर ठाकरेंच्या सेनेनं एव्ही फॉर्म जोडला। ठाकरेंच्या सेनेच्या एव्ही फॉर्मवर स्वराज्य शक्ती सेनेनं आता आक्षेप घेतला। एव्ही फॉर्म बदलणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, स्वराज्य शक्ती सेनेनं मागणी केलेली आहे। पार्वताबाई भिल ही गेली 10 वर्षापासून नगरसेविका आहे। मागची 5 वर्ष ती शिवसेनेची नगरसेविका आहे आणि त्याच्यामुळे कोणी त्यांचा जाऊन फॉर्म भरला वगैरे त्याची आमच्याकडे कल्पना नाही। आम्ही स्वतःहून त्यांना पक्षाचा फॉर्म दिलेला आहे। आरोप करणं फार सोपं आहे। जर त्यांचा फॉर्म जोडला असता तर मशालचा फॉर्म घेतला कशाला असता। यात पार्वताबाई दामू भिल यांचे नामनिर्देशनपत्र हे दिनांक 29 तारखेला प्राप्त झालेलं होतं। 29/12/2025ला दुपारी 11:50 यात त्यांनी शिवसेना उभाटा पक्षातर्फे नामनिर्देशन दाखल केलेले आहे। तिकीटं मिळाली नाही तर आक्रोश होणारच असं सरनाईक यांनी म्हटलं। तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। मीरा भाईंदरमध्ये महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल असा विश्वास देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। उमेदवारी प्रत्येक ठिकाणी महापालिका क्षेत्रामध्ये 4च लोकांना आपण देत असतो। कार्यकर्ता हा बिचारा वर्षभर मेहनत करत असतो आणि गेल्या आता 8 वर्षानंतर ही निवडणूक लागली आहे। त्यामुळे बऱ्याच काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये मला तिकीट मिळेल हे आशेने होते, परंतु तरीसुद्धा त्यांना मिळालेली नाही उमेदवारी, तर त्यामध्ये आक्रोश त्यांचा होणारच। पण सर्व शेवटी राजकीय कार्यकर्ते म्हणजे आम्हाला नेते घडवणारे एक फॅक्टरी असं म्हणायला हरकत नाही। तर त्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक पक्ष कुठे ना कुठे भविष्यामध्ये निर्णय चांगला घेत असतात आणि त्यांना मानाचं स्थान देत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।